नमस्कार मित्रांनो, दुसऱ्या भागामध्ये बिल ऑफ एक्सचेंज या टॉपिकच्या दुसऱ्या भागामध्ये आपण इम्पॉर्टंट टर्म्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काही महत्वाच्या ज्या संज्ञा आहेत ते पाहणार आहे. टर्म or tenure of a bill. The term of bill is period of time after which a bill becomes payable. बिल तयार झाल्यानंतर या ठिकाणी किती कालावधीनंतर त्याचे पैसे मिळणार आहेत किंवा देणार आहे, तो जो कालावधी आहे. द टर्म ऑफ बिल मे बी इन मंथ्स और डेज. तो महिन्यामध्ये किंवा दिवसामध्ये असू शकतो. 2 महिने, 3 महिने किंवा 30 दिवस, 60 दिवस, 90 दिवस याप्रमाणे. ड्राफ्ट. अ बिल बिफोर एक्सेप्टन्स इज नोन ॲज ड्राफ्ट. स्वीकृतीपूर्वी जे बिल आहे त्या बिलाला आपण ड्राफ्ट असं समजायचं आहे. त्यानंतर तिसरे टर्म आहे डेज ऑफ ग्रेस, म्हणजे सवलतीचे दिवस. 3 एक्स्ट्रा डेज अलाउड बाय द लॉ. कायद्यानं 3 एक्स्ट्रा डेज किंवा सवलतीचे दिवस दिलेले आहेत. ओव्हर अँड अबव द टर्म ऑफ बिल टू द ड्रॉवी इन ऑर्डर टू मेक अरेंजमेंट फॉर पेमेंट ऑफ द अमाउंट ऑफ द बिल इज नोन ॲज डेज ऑफ ग्रेस. पेमेंट देण्याच्या जी तारीख असते, लास्ट डेट असते, त्या दिवशी पेमेंटची अरेंजमेंट जर झाली नाही तर अशी शक्यता निर्माण होऊ शकते आणि म्हणून कायद्यानं 3 सवलतीचे दिवस देऊ केलेले आहेत. However, days of grace is not allowed for bill payable on demand or at sight. जे मागच्या क्षणी पैसे असं स्वरूपाचं जर बिल असेल तर मात्र डेज ऑफ ग्रेस या बिलासाठी लागू असत नाही. त्यानंतर पुढची टर्म आहे डेट ऑफ मॅच्युरिटी और ड्यू डेट ऑफ बिल. डेट ऑफ मॅच्युरिटी म्हणजे त्या बिलाचे जी ड्यू डेट असणार आहे, त्या बिलाचं जे कालावधी आहे तो संपणार असतो, ती तारीख. द डेट ऑन विच अ बिल फॉल्स ड्यू टू पेमेंट इज नोन ॲज डेट ऑफ मॅच्युरिटी और ड्यू डेट. बिलाचे पैसे कोणत्या तारखेला पेड होणार आहेत, ते बिल कोणत्या तारखेला मॅच्युअर होणार आहे, त्यालाच आपण डेट ऑफ मॅच्युरिटी किंवा ड्यू डेट ऑफ बिल असं म्हणायचं आहे. इफ द ड्यू डेट फॉल्स ऑन अ पब्लिक हॉलिडे, द पेमेंट ऑफ बिल इज टू बी मेड ऑन द प्रिसिडिंग वर्किंग डे. जर समजा ड्यू डेट पब्लिक हॉलिडे, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी जर तारीख येत असेल तर मात्र त्या बिलाचे पैसे त्या तारखेच्या अगोदर 1 दिवस या ठिकाणी द्यावं लागतात. फॉर एक्झाम्पल, इफ द ड्यू डेट ऑफ अ बिल इन 26 जानेवारी or 15th August, which is public holiday, then the payment of the bill be made on the preceding day, that is 25th January or 14th August. या ठिकाणी 25 जानेवारी किंवा 14 ऑगस्ट. 26 जानेवारीच्या अगोदर 25 जानेवारी ही तारीख येईल आणि 15 ऑगस्टच्या अगोदरचं 14 ही तारीख या ठिकाणी डेट ऑफ या ठिकाणी मॅच्युरिटी किंवा ड्यू डेट म्हणून या ठिकाणी गृहीत धरली जाते. त्यानंतर टाइप्स ऑफ ड्यू डेट. टाइप्स ऑफ ड्यू डेट, ड्यू डेटचे या ठिकाणी प्रकार आहेत. नॉमिनल ड्यू डेट आणि दुसरं लीगल ड्यू डेट. नॉमिनल ड्यू डेट, डेट which is calculated without adding days of grace to the period of bill is known as nominal due date. म्हणजे यामध्ये ज्या सवलतीचे जे आहेत ग्रेस डेज ते न पकडता जी तारीख येणार असते त्याला नॉमिनल ड्यू डेट असं म्हणायचं आहे. आणि लीगल ड्यू डेट, डेट which is arrived at after adding 3 days of grace to nominal due date is known as legal due date. म्हणजे
नॉमिनल ड्यू डेट मध्ये अजून 3 दिवस जर ऍड केले ग्रेस डेज, ती येणारी जी तारीख आहे ती लिगल ड्यू डेट असते. आता आपण कॅल्क्युलेशन ऑफ ड्यू डेट ते कसं करायचं आहे हे आपण पाहणार आहे. आता याच्यामध्ये इन केस ऑफ बिल पेएबल आफ्टर डेट अशा स्वरूपाचं जे बिल आहे याच्यामध्ये आपण टेन्युअर ऑफ बिल गिवन इन मंथ्स, जर समजा महिन्यामध्ये हे बिलाचा पिरियड दिलेला असेल. आता उदाहरण दिलेलं आहे, a bill dated 12th June 2019 is payable 2 months after date. Calculate the due date of the bill. 12 जून 2019 ला हे बिल या ठिकाणी पेएबल आहे, पण आफ्टर 12 जून 2019 च हे बिल आहे आणि त्याचा कालावधी 2 महिन्याचा आहे. तर आपण डेट ऑफ बिल जे आहे ते आपण या ठिकाणी ड्यू डेट कशी काढायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहे. बघा, आता ज्यावेळेस महिन्यामध्ये दिलेलं असतं त्यावेळेस या पद्धतीनं आपण थोडंसं टेबल तयार करायचं आहे. डे, मंथ, इयर. डेट ऑफ बिल 12 मंथ आहे, जून आहे म्हणजे 6, इयर 2019, 12 जून 2019 या पद्धतीने घेतल्यानंतर त्याचा कालावधी आहे तो महिन्यामध्ये आहे, त्यामुळे या ठिकाणी 2 महिने या ठिकाणी हे पिरियड घेतलेला आहे. म्हणजे नॉमिनल ड्यू डेट येणार 12 जूनची, 12 जून, तर जुलै आणि ऑगस्ट, म्हणजे 12 ऑगस्टला या ठिकाणी नॉमिनल ड्यू डेट येणार. म्हणजे इथं डे मध्ये 12 तारीख येणार. 6वा महिना आहे जून, त्याच्यामध्ये 2 ऍडिशन केले तर 8वा महिना ऑगस्ट आला 2019. आता ही झाली नॉमिनल ड्यू डेट. त्यानंतर प्लस डेज ऑफ ग्रेस हे सवलती दिवस 3 ऍड केल्यानंतर या ठिकाणी ते 12 अधिक 3 15, जे लिगल ड्यू डेट ही 15/8/2019. दॅट इज 15th August 2019, 15 ऑगस्ट 2019. Since 15th August is a public holiday on account of Independence Day, the bill will be fall date for payment on 14th August 2019. तर हे 15 ऑगस्ट 2019 ही लिगल ड्यू डेट आलेली आहे, पण हा पब्लिक हॉलिडे असल्यामुळं या ठिकाणी त्याच्या अगोदरचा दिवस हा 14 ऑगस्ट 2019 या ठिकाणी हे आले लिगल ड्यू डेट. जर महिन्यामध्ये दिलं असेल तर या पद्धतीनं हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर टेन्युअर ऑफ बिल गिवन इन डेज. जर समजा दिवसामध्ये जर दिला असेल, बिलाचा कालावधी हा दिवसामध्ये जर नमूद केला असेल तर याच्यामध्ये कसं कॅल्क्युलेशन करायचं ते आपण पाहणार आहे. अ बिल डेटेड 14 December 2019 is payable 90 days after date. Calculate the due date of a bill. आता या ठिकाणी आपण दिवसामध्ये दिला असेल तर या पद्धतीनं चार्ट तयार करायचा आहे. मंथ, ऍक्च्युअल डेज आणि अनएक्सपायर्ड डेज. आता याच्यामध्ये बघा, बिल 14 डिसेंबरला तयार झालेला आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये 14 तारखेला बिल या ठिकाणी काढलेलं आहे. 14 तारखेचं. डिसेंबर महिन्यामध्ये ऍक्च्युअल डेज किती आहेत? 31, 31 दिवस आहेत. आता याच्यातले 14 दिवस गेले सुरुवातीचे. 14 तारखेला बिल या ठिकाणी काढलेलं आहे, पण 14 दिवस मायनस केले, 31 मधून 14 मायनस केले, येतात 17 दिवस. म्हणजे राहिले त्यातले डिसेंबर महिन्यातले 17 दिवस. आपल्याला 90 दिवस कंप्लीट करायचे आहेत. याच्यामध्ये पुढचा महिना आहे, इथं 19 आहे, जानेवारी 20, हे जानेवारी महिन्यातले 31 दिवस टोटल आहेत, ते संपूर्ण इथं
31 येणार, म्हणजे हे 17 अधिक हे जानेवारीचे 31 दिवस. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मधले पूर्ण 29 दिवस या ठिकाणी हे येणार. हे याच्यामध्ये पूर्ण महिन्यातले दिवस या ठिकाणी इथं घेतले. त्यानंतर या ठिकाणी मार्च 20 मधले या ठिकाणी 90 दिवसासाठी 13 दिवस या ठिकाणी आपल्याला हवे आहेत. याचा अर्थ असा, डिसेंबर महिन्यातले 17, जानेवारीतले 31, फेब्रुवारीतले 29 आणि मार्च महिन्यातले 13, असं टोटल 90 दिवस या ठिकाणी कॅल्क्युलेट झालेले आहेत. याचा अर्थ असा की मार्च 13 या दिवशी 19 डेज हे तयार झालेले आहेत. म्हणून नॉमिनल ड्यू डेट जे आहे 13 मार्च 2020, त्याच्यामध्ये प्लस ग्रेस डेज हे ऍडिशन 3 या ठिकाणी करायचे. 13 मार्च मध्ये अजून 3 दिवस म्हणजे 16 मार्च 2020 या पद्धतीनं हे लिगल ड्यू डेट या ठिकाणी आपल्याला मिळते. अशा पद्धतीनं हे जर समजा 90 दिवस 60 दिवस जे कालावधी दिला असेल दिवसामध्ये, त्यावेळेस या पद्धतीनं हे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानंतर टाइप्स ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. बिलाचे प्रकार या ठिकाणी दिलेले आहेत. पहिला आहे ट्रेड बिल, व्यापारी बिल. हा बिलाचा प्रकार आहे. A bill of exchange which is drawn by a creditor on his debtor is known as trade bill. जेव्हा क्रेडिटर्स डेटरवर बिल काढतो व्यापारामध्ये या ठिकाणी, त्यावेळेस जे बिल तयार झालेलं असतं ते ट्रेड बिल या ठिकाणी समजायचं आहे. आणि बिल ऑफ एक्सचेंज मध्ये आपल्याला ज्या काही जर्नल एंट्रीज आहेत किंवा पोस्टिंग्स आहेत, हे ट्रेड बिलावरच या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे अकोमोडेशन ऑफ बिल. अकोमोडेशन बिल जे आहे हे सोयीसाठी या ठिकाणी तयार केलेलं असतं. अ बिल ऑफ एक्सचेंज विच हॅज बीन ड्रॉन फॉर म्युच्युअल फायनान्शियल अकोमोडेशन ऑफ पार्टीज इन्व्हॉल्व्ड इन इज नोन ॲज अकोमोडेशन बिल. ज्यावेळेस या ठिकाणी कोणताही प्रकारचं आर्थिक व्यवहार झालेला नसतो किंवा कोणतंही सेलिंग पर्चेसिंग झालेलं नसतं, पण सोयीसाठी समजा एखाद्या पार्टीला, एखाद्या व्यक्तीला पैसे हवे असतील, तर या ठिकाणी बिल तयार करून पैसे त्याला दिल्यानंतर बिल तयार करायचं, त्याची ॲक्सेप्टन्स घ्यायची आहे आणि ते आपल्याजवळ ठेवायचं. आणि ज्याचा पिरियड ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याचे पैसे या ठिकाणी मिळाले की त्या बिलाचा कालावधी संपतो. आणि त्या म्हणजे या ठिकाणी मित्रातील व्यवहार असेल तर अशा पद्धतीनं त्यासाठी जे हे बिल तयार केलं जातं त्याला अकोमोडेशन बिल असं म्हणायचं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे इनलँड बिल. अ बिल ऑफ एक्सचेंज विच इज ड्रॉन बिटवीन टू पार्टीज दॅट आर लोकेटेड or reside in the same country and thus are made payable in the same country is known as inland bill of exchange. म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज मधल्या या ठिकाणी ज्या दोन पार्टीज आहेत, ड्रॉवर ड्रॉवी, ह्या एकाच भागामध्ये असल्या पाहिजेत, एकाच देशामधल्या असल्या पाहिजेत. म्हणजे एका भागामध्ये असतील किंवा त्याच देशामध्ये असतील आणि त्याचे पैसे जे आहेत ते त्याच देशामध्ये मिळणार असतील तर त्याला या ठिकाणी इनलँड बिल ऑफ एक्सचेंज असं म्हणायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रकार आहे फॉरेन बिल. अ बिल विच इज ड्रॉन इन वन कंट्री अँड मेड पेएबल इन अनदर कंट्री इज नोन ॲज फॉरेन बिल. आता हे फॉरेन बिल याच्यामध्ये या ठिकाणी एका देशामध्ये हे बिल ड्रॉन केलेलं असतं आणि त्याचे पैसे जे आहेत, पेमेंट जे आहे ते पेएबल जे असणार आहे ते दुसऱ्या देशामध्ये असणार आहे. असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस त्याला फॉरेन बिल म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, अ बिल ड्रॉन इन इंडिया अँड इज मेड पेएबल इन ऑस्ट्रेलिया. भारतामध्ये हे बिल ड्रॉन केलेलं आहे आणि त्याचे पैसे मात्र या ठिकाणी ऑस्ट्रेलियामध्ये मिळणार असतील तर त्याला फॉरेन बिल असं म्हणायचं आहे.
यानंतर a further classification of bill of exchange are as follows. बिल ऑफ एक्सचेंजचे या ठिकाणी वर्गीकरण या ठिकाणी पुढील प्रमाणे केलेले आहे. याच्यामध्ये पहिला आहे आफ्टर डेट बिल. आफ्टर डेट बिल इज पेएबल ॲट अ फिक्स्ड पिरियड. The due date of this bill is calculated from the date of drawing. Grace period of 3 days are allowed on these bills. अशा प्रकारचं जे बिल असणार आहे त्याचा जो पेएबल पिरियड आहे तो फिक्स असतो आणि ड्यू डेट जी आहे ही डेट ऑफ ड्रॉइंग पासून या ठिकाणी कॅल्क्युलेट करावी लागते. जो पिरियड स्टार्ट करायचा आहे तो ज्या दिवशी बिल ड्रॉ झालेला आहे त्या दिवसापासून या ठिकाणी हे जे काही कॅल्क्युलेट करण्यासाठी जे कालावधी आहे हा डेट ऑफ ड्रॉइंग म्हणजे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये उजव्या बाजूला जी ड्रॉवरचं नाव असतं त्याचा पत्ता असतो आणि त्या दिवशी बिल तयार झालेलं आहे केलेलं आहे ती तारीख असते. असं ज्यावेळेस बिल असणार आहे त्यावेळेस त्याला आफ्टर डेट बिल असं म्हणायचं आहे. म्हणजे कॅल्क्युलेशन साठी बिगिनिंग जे आहे ते डेट ऑफ ड्रॉइंग या बिलाची या ठिकाणी गृहीत धरली जाते. दुसरा प्रकार आहे आफ्टर साइड बिल. याच्यामध्ये द ड्यू डेट ऑफ बिल दिस बिल कॅल्क्युलेटेड फ्रॉम द डेट ऑफ ऍक्सेप्टन्स. म्हणजे ऍक्सेप्टन्स दिल्याच्या तारखेपासून या ठिकाणी जी ड्यू डेट येणार आहे ती ड्यू डेट ऍक्सेप्टन्सच्या तारखेपासून या ठिकाणी कॅल्क्युलेशन आपण या ठिकाणी विचारात घेणार असतो. आणि ग्रेस पिरियड ऑफ 3 days आर अलाउड ऑन दिस बिल्स. याच्यामध्ये सुद्धा 3 दिवस जे सवलतीचे आहेत ते या ठिकाणी या बिलामध्ये गृहीत धरायचे आहेत. याच्यामध्ये ते लागू करायचं आहे. म्हणजे आफ्टर डेट बिल असेल, आफ्टर साइड बिल असेल. आफ्टर डेट बिलामध्ये तारीख लक्षात ठेवायचं आहे. ज्या दिवशी तारीख सुरुवातीला बिल ड्रॉ झालेला आहे ती तारीख जी आहे त्या तारखेपासून या ठिकाणी तो कालावधी सुरुवात होणार असतो. आणि आफ्टर साइड बिलामध्ये मात्र ऍक्सेप्टन्स दिल्याच्या तारखेपासून या ठिकाणी जी काही टर्म आहे ती टर्म सुरू होणार असते. तिसरा प्रकार आहे बिल्स पेएबल ऑन डिमांड और ॲट साइड. These bills are payable immediately on presentation to the drawee. हा बिलाचा असा प्रकार आहे की मागता क्षणी पैसे या ठिकाणी ड्रॉवीनं या ड्रॉवरला द्यायचे आहेत. टाइम पिरियड इज नॉट मेन्शन फॉर दिस बिल. याच्यामध्ये टाइम पिरियड कॅल्क्युलेट म्हणजे सांगितलेला नसतो. ऑल्सो ग्रेस डेट्स आर नॉट अलाउड फॉर सच बिल्स. बिल्स पेएबल ऑन डिमांड और ॲट साइड अशा प्रकारचं जे बिल असणार आहे याला टाइम पिरियड अजिबात दिलेला नाही. ज्या वेळेस तो पैसे मागेल त्या दिवशी या ठिकाणी त्या बिलाचे पैसे हे ड्रॉवीला या ठिकाणी द्यावे लागतात. आणि म्हणून अशा प्रकारचं जे बिल आहे ते बिल्स पेएबल ऑन डिमांड और ॲट. त्यानंतर ज्या वेळेस मॅच्युरिटी डेट ला ड्रॉवर जो आहे हा ड्रॉवीकडे बिल घेऊन जात असतो आणि तो बिल घेऊन गेल्यानंतर 2 महिन्याचं बिल आहे तर 2 महिन्यानंतर ड्रॉवर ड्रॉवीकडे जातो आणि बिल त्याला देतो आणि जे त्याचे पैसे जे काय असणार आहेत हा ड्रॉवरला हा देत असतो. अशा वेळी या बिलाचं आदर केलेलं आहे असं म्हणायचं आहे. ऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. A bill of exchange drawn for a certain period becomes due for payment on the due date. जे बिल ठराविक कालावधीसाठी या ठिकाणी काढलेलं असतं आणि जी पेमेंट तारीख असते त्या तारखेला if the acceptor or drawee pays the amount of the bill in the due date it is known as honoring of bill. म्हणजे जे दिलेल्या तारखेला मॅच्युरिटी डेटला ज्यावेळेस ड्रॉवी सर्व रक्कम जी आहे ही ड्रॉवरला देत असतो त्यावेळेस त्या बिलाचा आदर झालेला आहे, ऑनर झालेला आहे बिल असं म्हणायचं आहे. आता पहिला
त्यानं पैसे दिलेले आहेत. दुसरा भाग आहे ज्यावेळेस ड्रॉवीकडे पैसे घेण्यासाठी जातो मॅच्युरिटी डेटला, त्यावेळेस तो जो ड्रॉवी आहे तो पैसे देण्यास असमर्थ असेल किंवा तो जर पैसे देत नसेल तर मात्र या ठिकाणी त्या बिलाचा अनादर झाला असं समजायचं आहे. याचा पुढचा भाग जो आहे डिसऑनरिंग ऑफ बिल ऑफ एक्सचेंज. इफ द ऍक्सेप्टर डज नॉट ऑर is not able to pay the amount of a bill to the holder of the bill, it is known as dishonor of bill. आता dishonor bill कधी होतं? A bill may be dishonored in two ways. पहिला भाग सांगितलेला आहे dishonor by non-acceptance. That is when drawee does not accept the bill. हा सुरुवातीचाच भाग आहे, परंतु accept जर बिल केलेलं नसेल तर मात्र त्याचा काहीच उपयोग होत नाही. पुढची प्रोसेस जी आहे त्याला ज्यावेळेस ऍक्सेप्टच करत नाही जोपर्यंत ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत ड्राफ्ट आपण म्हणतो, पण त्याला सही करायला ऍक्सेप्ट करायलाच तो नकार देतो. सिलेबस मध्ये या पद्धतीनं जे हा दिलेला आहे, परंतु याच्या पुढच्या प्रोसेसच होत नाही, त्यामुळे हा भाग काय आपण विचारात तितकासा नाही घ्यायचा. पुढचा जो भाग आहे डिसऑनर बाय नॉन पेमेंट. इथं मात्र ज्यावेळेस when drawee makes default in payment on due date, ज्यावेळेस ड्रॉवी पेमेंट देण्यास ज्यावेळेस असमर्थ ठरतो ड्यू डेटला, त्यावेळेस ते बिल डिसऑनर झालं असं समजायचं आहे. बिलाचे पैसे ड्रॉवीकडून मिळाले, बिल ऑनर झालं. त्याच्याकडून पैसे नाही मिळाले तर बिल डिसऑनर झालं असं आपण समजायचं आहे. On dishonor of bill, acceptor becomes liable to pay the amount along with legal expenses, if any, incurred the holder on account of dishonor. आता ज्यावेळेस बिल डिसऑनर होतं त्यावेळेस पुढची जी प्रोसेस आहे कायदेशीर कारवाई करण्यासाठी जर काय खर्च होणार असेल तर तो होणारा जो खर्च आहे या ठिकाणी जो ऍक्सेप्टर आहे, जो ड्रॉवी आहे, त्याला या ठिकाणी ती रक्कम देण्यास त्याची जबाबदारी या ठिकाणी त्याच्यावर पडत असते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. ज्यावेळेस डिसऑनर बिल होईल त्यावेळेस लिगल एक्सपेन्सेस जर काही खर्च झाले तर ते झालेला खर्च आहे तो मात्र ड्रॉवी कडून वसूल केला जातो. त्यानंतरचा भाग आहे नोटिंग ऑफ डिसऑनर. नोटिंग ऑफ डिसऑनर, नोटिंग मीन्स रेकॉर्डिंग of the fact of dishonor of bill of exchange by a notary public. When a bill of exchange is dishonored, the holder can, after giving due notice or of dishonor. आता नोटिंग ऑफ डिसऑनर, ज्यावेळेस बिल डिसऑनर होतं त्यावेळेस या ठिकाणी ही जी डिसऑनरची वस्तुस्थिती आहे, ही जी फॅक्ट आहे, ही नोटरी पब्लिक कडे जाऊन या ठिकाणी याची नोंद करावी लागते. त्याच्या या ठिकाणी डिसऑनरची नोटीस ही तयार करून त्याच्याकडून घ्यावी लागते नोटरी पब्लिक कडून. पुढच्या भागामध्ये आपण थोडंसं पुढं लगेच आहे नोटरी पब्लिक म्हणजे काय. त्यानंतर प्रोटेस्टिंग. आफ्टर गेटिंग द फॅक्ट ऑफ डिसऑनर ऑफ बिल, notary public then certificates the same. This certificate is known as protest. म्हणजे ज्यावेळेस हे डिसऑनर होतं त्यावेळेस त्याचा निषेध करावा लागतो आणि जो नोटरी पब्लिक आहे त्या पद्धतीचं सर्टिफिकेट देतो. जी फॅक्ट आहे, कोणत्या कारणामुळं ते बिल डिसऑनर झालेलं आहे त्याचा निषेध म्हणून ते सर्टिफिकेट देत असतो. नोटरी पब्लिक. A notary public is a legal practitioner or other public servant appointed by the central or state government under section 3 of the Notaries Act 1952. या ठिकाणी हा नोटरी पब्लिक याची अपॉइंटमेंट जी आहे हा लीगल प्रॅक्टिशनर असतो. लीगल प्रॅक्टिशनर याचा अर्थ वकील आणि याची नेमणूक जी आहे ते केंद्र सरकार किंवा राज्य सरकार
कोणाकडूनही झालेली असते अंडर सेक्शन 3 ऑफ द नोटरी ऍक्ट 1952. आणि या ठिकाणी त्याला पॉवर दिलेली आहे. ही इज इंटरेस्टेड विथ द पॉवर ऑफ attestation of foreign documents and of noting and protesting of dishonor bill exchange and promissory notes. या ठिकाणी त्याला या ठिकाणी नोटिंग जे डॉक्युमेंट आहेत फॉरेन डॉक्युमेंट आणि नोटिंग आहे, प्रोटेस्टिंग आहे, यासाठी त्याची नियुक्ती केलेली असते. बिल ऑफ एक्सचेंज डिसऑनर झालं तर अशा वेळी त्याच्यासाठी नोटिंग जे डिसऑनर झालेलं बिल आहे, प्रोटेस्टिंग त्याला करायचं आहे किंवा सर्टिफिकेट द्यायचं आहे, याच्यासाठी या नोटरी पब्लिकची या ठिकाणी नेमणूक झालेली आहे.